जनमान जोविले संघाने टॉस जिंकला. प्रथम त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आता त्याने आमंत्रित केलंय जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेईला प्रथम फलंदाजीसाठी. क्युडीचे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेतील तब्बल 1 लाख रुपये श्री हर्षदजी बैकर आणि कुमार अमोलजी बैकर यांच्या वतीने आकर्षक ट्रॉफीज तुम्ही पाहताय. नीटनेटकं असं आणि देखणं आयोजन खरं तर या कासगावच्या मैदानावरती धर्मवीर मैदान, विठ्ठल कामतचं हॉटेल आहे आणि कर्जत बदलापूर हायवे म्हणजे कर्जत कल्याणचा हा जो हायवे आहे त्या हायवेच्या अगदी जवळ असलेले क्रीडांगण संपन्न होत असणारी स्पर्धा श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आयोजित जगदीश स्मृती चषक. सलामीवीर सध्या मैदानात दाखल झालेत करण पाटील आणि त्याच्या साथीला विशाल चौधरी आणि पहिले षटक घेऊन तयार होतोय महेंद्र धुळे. 5 ओव्हरचा सामना, पहिली 2 षटकं पॉवर प्लेची. लेट्स प्ले. पहिलाच बॉल वेगवान आणि इथे यष्ट्यांच्या समोर सापडलाय करण. फर्स्ट विकेट डाऊन. महेंद्र धुळेने घेतले पहिली विकेट. ती ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. राईट आर्म राऊंड द विकेटने नेहमी महेंद्र गोलंदाजी करतो आणि त्याचा जो अँगल आहे त्या अँगलचा फायदा त्याला मिळतो नक्कीच. वेग आहे या गोलंदाजाकडे आणि ते बाद घोषित केले पंचांनी. पहिला धक्का दिलाय काटेई संघाला महेंद्र धुळेने. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय राज पाटील. एक विस्फोटक फलंदाज. पहिल्याच बॉलवरती थोडी खराब सुरुवात म्हणावी लागेल जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेईची. कल्याण डोंबिवली परिसरातील एक नामवंत संघ. या संघाची एक विशेष ओळख आहे संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वात. ते प्रत्येकाला ठाऊक आहे. पहिली विकेट. राज आणि विशाल सध्या मैदानात. महेंद्र धुळे. पॉवर प्लेचं पहिलं षटक. शॉर्ट थर्ड मॅन. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. त्याचबरोबरीने कव्हर पॉईंटला एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफला फिल्डर आहे. मिड विकेटला फिल्डर आहे. मिड ऑन आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. पंचांनी इथे मात्र शेलू संघ, आई भवानी शेलू संघ आपण आयोजकांशी संपर्क साधावा. पंच निर्णय. दोन्ही पंच मात्र इथे कारण अचानकपणे राज पाटील यांनी थर्ड अंपायर. ओके, तिसरे पंच तपासतील. तिसरे पंच. पंच तुमचं नक्की म्हणणं काय ते एकदा पोचवा कारण तिसरे पंच देखील आता भोजनासाठी गेलेत. पाक करण काय यामध्ये काय निर्णय काय तो नक्की पंच. डेड बॉल. लीगल बॉल. ओके ओके ओके. चला, लीगल बॉलचा निर्णय मात्र इथे आलेला आहे कारण अनपेक्षितपणे राजने हा चेंडू सोडला होता परंतु लीगल बॉल. वेगवान चेंडू महेंद्रकडून. गतीचा मारा या षटकामध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड द विकेटने. याच अँगलची सातत्याने इथे चर्चा चालू आहे. हा वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. वाईड लाईन आहे तिच्या आतमध्ये सातत्याने चेंडू ठेवायचे. ऑफ स्टंपच्या दिशेची लाईन पकडायची. हाच एक निर्णय महेंद्रने घेतलाय काटेईच्या विरोधात. पहिलं षटक चालू आहे. क्लीन बोल्ड. दुसरी विकेट महेंद्र धुलेच्या खात्यामध्ये. आणखी एक फलंदाज बाद.
ऑन साइडला खेळण्याच्या नादात मिडल स्टिक मात्र उखडले ती महेंद्र धुळेने. वेग आणि टप्पा वेग आणि टप्पा या जोरावरती मात्र विकेट इथे संपादित केले. खरं तर पहिलाच बॉल, त्या पहिल्याच बॉलवरती थोडा राज पाटील अडखळत वाटला. तो चेंडू मात्र लीगल बॉल घोषित केला पंचांनी आणि त्यानंतरचा चेंडू आला निर्धाव. थोडा दबाव वाढला आणि मोठा फटका खेळण्यास भाग पडलं, कारण अद्यापही खातं खोडलेलं नव्हतं आणि मोठा फटका खेळण्याच्या नादात मात्र विकेट आली. महेंद्रने 2 विकेट घेतल्यात, एकही धाव नाही आणि मैदानात दाखल झालाय तो रोहित पाटील. डाव सावरणं गरजेचं आहे. मान्यवर आमचे गोरखजी बैकर यांचं इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत साहेब आपल्या या मुख्य मंचावरती. 2 विकेट. रोहित पाटील सध्या मैदानात. आल्या आल्या आक्रमण करायचं होतं. मिडॉनचा प्लेअर इथे झेल मात्र सोडतोय. चांगला प्रयत्न होता विवेक कडून. रोहितचा झेल मागणं ठरू शकतो येत्या काळामध्ये. फटका फसला होता. पहिली धाव ती देखील जोखमीची. श्री गणेशप्पा कोणत्या धावाने होतोय काटेई संघाचा. 1 धाव धाव फलकावरती. बिकट परिस्थिती आहे, परंतु या परिस्थितीतून सावरावं लागेल यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. महेंद्रने काय षटक टाकले, 2 विकेट घेतले. आघाडीचे 2 महत्वाचे फलंदाज करणला बाद केले आणि राज पाटीलला देखील बाद केले. पुन्हा फटका फसलाय. हवेत आहे या चेंडू. एक्स्ट्रा कव्हरचा प्लेअर येतोय कॅच खाली. फलंदाज बाद होईल तो मात्र विशाल. पहिल्याच ओव्हरमध्ये महेंद्र धुळेने 3 धक्के दिलेत काटेई संघाला आणि धावसंख्या अवघी 1. आता होईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी रिक्वेस्ट करतोय. जे हनुमान ढवळेपाडा, स्वर्गीय बंटी 11 आणि त्यांच्या विरोधात मिथाली 11 श्री गणेश कासगाव या 2 संघादरम्यान पहिली लढत होईल सेकंड राऊंडची. दोन्ही कॅप्टनला रिक्वेस्ट आहे की आपण टॉस करण्यासाठी या. डाव सावरावा लागेल तो रोहित पाटीलला. रोहित आहे, त्याच्या साथीला नुकताच मैदानात दाखल झालाय. तो मात्र प्रतीक यंगस्टर आहे. सिंगल डबलने खेळून त्यानंतर मात्र आक्रमण करावं लागणार आहे. विवेक गायकवाड. शॉर्ट पिच बॉल पूल केला. गॅप आहे, खुलं क्षेत्र आहे. आव्हान स्वीकारलंय ते रोहित पाटीलने. पॅरलल स्ट्रोक अगदी आपण पाहतोय मिडविकेटच्या दिशेनं. रोहित पाटीलच्या बॅटमधून पंच इशारा करतायत. इट्स मॅक्झिमम षटकार. 6 धावा. पॅरलल स्ट्रोक होता. विवेक गायकवाडचं पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय रोहित पाटीलने. भले विकेट 3 गेल्यात, परंतु माझा आक्रमकपणा मीच सोडणार नाही. पॅरलल स्ट्रोक होता. मिडविकेट सीमारेषा पार हा षटकार अगदी लाईन वरती पडला आणि ती फक्की उडाले पाहत इथे. षटकार. चांगला निर्णय पंचांकडून आणि प्रेक्षकांची साथ मिळाले या निर्णयासाठी. 6 धावा जोडल्या जात आहेत. धावसंख्या 7. महत्वाच्या या धावा आहेत. विकेट गेल्यात, त्याचा दबाव न घेता मैदानात रोहित पाटील मात्र आक्रमण करतो. ही चांगली बाब आहे. वाईट गोष्टी लवकर विसरायच्या असतात. पहिल्या षटकात काय घडलं यापेक्षा मी काय करू शकतो या गोष्टीचा विचार करताना दिसतोय तो रोहित. पाय टाकला होता चेंडू. लॉंगॉनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव घ्यायची. रोहित पाटीलचा चांगला निर्णय. फेक होईल तत्पूर्वी 2 धावा घेतल्यात. खरोखरच चांगला निर्णय म्हणावा लागेल. ज्यावेळी धावा रोखल्या जातात, समोरची टीम अगदी चांगली गोलंदाजी करते. पहिल्याच ओव्हरमध्ये आपल्याला फक्त 1च धाव काढता आलेले आहे. या गोष्टीचा विचार करून आता सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचं काम, म्हणजे जिथे सिंगलला डबल करता येईल तिथे शक्यता आहे तिथे मात्र केली जाते आणि जिथे आक्रमण करू शकतो तिथे आक्रमणही करतोय. चांगलं क्रिकेट.
सेन्सिबल क्रिकेट याला म्हणतात. क्रिकेटसाठी पोषक असं वातावरण, डे नाईटचा फॉर्मॅट. उद्या ठीक 3:30 वाजता मॅचेसला मात्र सुरुवात होईल. आजच्या या गटातील प्रथम फेरीतील हा शेवटचा सामना. काटे विरोधात जुबेली. 9 धावा. धीम्या गतीचा बॉल टाकण्याचा प्रयत्न. पंच येथे व्हाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त स्वरूपातली धाव. या ओव्हरमध्ये धावा येतात. हे आमचं भव्य व्यासपीठ तुम्ही पाहताय. या स्पर्धेतील 10 धावा धाव फलकावरती 3 विकेट. कासगावचं हे मैदान धर्मवीर मैदान. लॉंगॉनच्या दिशेने हा बॉल चाललाय रोहित पाटीलच्या बॅटमधून. आणखी एक धमाका. काटेचा षटकार. हेच तर करायचे. टॉस बॉल वेगाने टाकला होता विवेकने. अँगल आता चेंज केला. राईट आर्म राऊंड द विकेटने आलाय. डीप मध्ये फिल्डर होता. वेगाने धावत आला. फक्त एकच धाव. चांगलं क्रिकेट सध्या मैदानात. नेक्स्ट मॅच जानमान डवळेपाडा स्वर्गीय बंटी 11 या नावाने संघ खेळतो आणि त्यांच्या विरोधात मिथाली 11 श्री गणेश कासगाव. दोन्ही टीमला रिक्वेस्ट आहे आपण टॉस करण्यासाठी या. 17 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक पॉवर प्लेचं. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे विरोधात जानमान जोवेली. या दोन संघादरम्यानची एक लढत सध्या मैदानात. 17 लॉस ऑफ 3 विकेट. खूपच शॉर्ट पिच बॉल होता. गती परिवर्तन. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो चुकीचा झालाय. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात. परंतु बॅकअप आहे. एक धाव नक्कीच मिळेल. व्हाईट बॉल +1 अशा 2 धावा. धावा येत आहेत या ओव्हरमध्ये. पहा क्रिकेट किती बदलत आहे. एक सामना मी आज या रात्रीमध्ये पाहिला. ढवळेपाडा विरोधात भडवल बी. भडवल बीच्या 4थ्या षटकापर्यंत धावा अवघ्या 31 पर्यंत होत्या. 4.3 पर्यंत 34च होत्या. शेवटच्या 3 चेंडूंमध्ये 29 धावा आलेल्या. तो सामना जिंकला ढवळेपाडाने. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव होती. या ओव्हरमध्ये तब्बल 18 धावा आलेल्या आहेत 4 बॉलमध्ये. फसवले आता विवेक गायकवाडने. चांगला टप्पा त्याने हेरलाय. हेच तर करायचे. चांगली लाईन त्याने पकडली रोहितच्या विरोधात. ज्या रोहितने आक्रमण केलं त्याला थांबवण्यात आता त्याला यश मिळालंय. हीच तर जुगलबंदी व्हायला हवी. क्रिकेटचा संघर्ष दोन्ही बाजूने व्हायला हवा. कधी गोलंदाजाने जिंकावं तर कधी फलंदाजाने. 19 धावा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने उसळी अजिबात घेतली नाही. सिमेंटची खेळपट्टी आहे. हा चेंडू थोडा खाली राहिला. उसळी मिळाली नाही. त्या कारणास्तव मोठा फटका देखील आला नाही. षटक क्रमांक 2 समाप्त झालाय आणि धावसंख्या ती 19. विकेट गेल्यात काटे संघाच्या 3. नुकताच जो सामना संपन्न झाला. जयशंकर चांदई संघ त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. त्यांचे पुरस्कर्ते श्री 11 संघाचे पुरस्कर्ते नरेंद्रजी गोमारे यांच्या वतीने चांदई संघासाठी एक सुवर्ण संधी आहे. आज या स्पर्धेमध्ये ते क्वालिफाय झाले तर नक्कीच नरेंद्र गोमारे यांच्या वतीने संपूर्ण संघाला एकविरा ट्रिप दिली जाईल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 19 धावा. प्रतीक ऑन स्ट्राईक. महेंद्र म्हटल्यानंतर यॉर्करचा भडीमार सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. ही स्पर्धा चालू आहे. जगदीश स्मृती चषक 2025. काटेही संघ खेळतोय. महेंद्र धुळे माडी. आणि आपल्याला ठाऊक आहे काटेही म्हटल्यानंतर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील अग्र नामांकित स्पर्धा. महासंग्राम टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा येत्या फेब्रुवारीमध्ये पाहायला मिळेल. लोअर फुल टॉस बॉल. कार्पेटच्या साने बॉल आला कॅपमध्ये. रोहितच्या बॅटमधून येतोय. दमदार चौकार. एक हाती किल्ला. पात्री नाटक. एक पात्री अभिनय असं म्हणतात नाटक क्षेत्रामध्ये की एक पात्री नाटक बघायचं कसं. थोडा निराशा तर होणार नाही ना. नाही होणार. एक पात्री अभिनय कधीतरी जाऊन थिएटरमध्ये पहा. तसंच सध्या मैदानात चालू आहे. एक पात्री नाटक. एक हाती किल्ला लढवलाय तो मात्र रोहित पाटीलने.
8 बॉल 20 वरती तो खेळतोय. संघाची धावसंख्या ती 24. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावा आल्या होत्या 1. फिल्डिंग मध्ये वारंवार फेरबदल रोहितसाठी. धावसंख्येला आकार देत असताना काटेई संघासाठी रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये आता क्षेत्ररक्षक जो स्क्वेअर लेगला उभा होता तो आता थोडा मिड विकेटच्या दिशेने काऊ कॉर्नर लाईक फिल्डर, एक लॉंग ऑन लाईक लॉंग ऑफ लाय, डीप कव्हर लाईक फिल्डर, शॉर्ट थर्ड मॅन, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर नाही, कव्हर पॉइंट गली आणि बॅकवर्ड पॉइंटला फ्लिक केलाय. मनगटाच्या साने अद्भुत फटका पाहायला मिळतोय. रोहित पाटीलच्या बॅट मधून फलंदाजाचा एक आविष्कार, बॉल सीमारेषा पार, चौकार. रिप्ले मध्ये कशा पद्धतीने हा फटका खेचला, मनगटाचा वापर इथे परफेक्ट करण्यात आला आणि असे फटके कॅरेबियन स्टाईल पाहायला मिळतात. जोरात मारायचा होता फटका, ताकद लावायची होती, टायमिंग मात्र जुळलं नाही. एक धाव नक्कीच जोडली जाते. या अगोदरचा जो फटका होता, पायातला बॉल फ्लिक केला, असे फटके माडी सातत्याने आपण पाहतो की कॅरेबियन प्लेयर, वेस्ट इंडिजचे प्लेयर डॅरेन सॅम्युएल्स जेव्हा खेळतात ते त्यांचं पदलालित ते अजिबात नसतं, परंतु मनगटाच्या सहाय्याने ते परफेक्ट वळवतात बॉल फाईन लेग स्क्वेअर लेगला. महेंद्र धुळे व्हाईट बॉल मात्र इथे टाकतो. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे जोडली जाणार. धावांचा ओघ वाढवण्याचं काम रोहित आणि प्रतीक सध्या करतोय मैदानात. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण सज्ज राहा टॉस करण्यासाठी. तिसरं षटक चालू आहे. धावांची जमव मात्र इथे करत असताना ही जोडी रोहित आणि प्रतीक. 10 चेंडू 25 वरती खेळतोय रोहित आणि प्रतीक त्याला साथ देतोय. महेंद्रने धावा दिल्यात 12. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 1 धाव देत 3 विकेट घेतल्या होत्या. पुन्हा खोला टाकलाय चेंडू, प्रतीकने खोदून काढलाय. कव्हरच्या दिशेने हा चेंडू हातातून निसटतोय, परंतु एकच धाव, फक्त एकच धाव. चांगला सेटअप तयार केलाय, कारण या टीमकडे अद्यापही आपण पाहिलं 3 फलंदाज जे बाद झालेत त्यामध्ये करण, विशाल आणि राज पाटील हे बाद झालेत, म्हणजे सँडी येणं अजूनही बाकी आहे. चांगला सेटअप केलाय तो रोहित पाटीलने. 31 धावा, परंतु मागच्या मॅच मध्ये 84 धावसंख्येचा पाठलाग झालाय, हे विसरून चालणार नाही. लोअर फुल टॉस बॉल, पुन्हा मिड विकेटला बॉल चाललाय. 3 ओव्हरचा खेळ इथे झालाय समाप्त. धावसंख्या आहे जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेईची 32 आणि विकेट गेल्यात 3. थँक्यू. महत्त्वाची माहिती कर्णधारापर्यंत पोहोचवतोय आयोजकांच्या वतीनं. 14 मिनिटांमध्ये हे 3 षटकं मात्र समाप्त झाली, हे लक्षात असू द्या. ही सर्व माहिती आयोजकांच्या वतीने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, कारण मागच्या क्रुशल मॅचमध्ये 84 धावांचा पाठलाग चांदईने केला आणि शेवटच्या षटकात 6 बॉल 17 असताना एक खेळाडू शेळू संघाला आतमध्ये घ्यावा लागला. म्हणून सर्व संघांना सूचित करतोय की वेळेमध्ये आपले ओव्हर्स मात्र कंप्लीट करा. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 32. काटे विरोधात जोवेली 2 षटकं टाकली ती महेंद्रने. पहिल्या षटकात फक्त 1 धाव, त्यानंतर त्याच्या विरोधात देखील आक्रमण आलं. अभय आलाय 4थ्या षटकात. फुलटॉस बॉल, लॉंगॉनच्या दिशेने बॉल चालला. व्ही शेपमध्ये हा फटका होता. रोहितचा प्रयत्न तेच चालू आहेत की चौकार षटकार हवेत, कारण त्याला देखील ठाऊक आहे की मागच्या मॅचमध्ये 84 धावा चेस डाऊन झाल्यात. पहिल्या 2 मॅचमध्ये 68, पहिल्या मॅचमध्ये 68 धावा चेस जाऊन झाल्या होत्या. 8 चेंडू राखून, हे देखील विसरून चालणार नाही. 33 वरती 3. 4थं षटक. शॉर्ट पिच बॉल, परंतु दिशा खराब आहे. पंच इथे दंडित करतायत. व्हाईट बॉल घोषित केलाय. अतिरिक्त स्वरूपात आणखी एक धाव अभयकडून. धावसंख्या 34. 34 धावांची गरज आहे काटेई संघाला.
सेटअप चांगला झालाय 3 ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मागच्या 2 ओव्हरमध्ये धावा तर आलेल्याच आहेत. 34 धावा, चौथं षटक. पुन्हा एकदा व्हाईट बॉल इथे घोषित केला पंच. आणखी एक अतिरिक्त धाव जोडली जाते. सातत्याने प्रयत्न गोलंदाजांचे हेच चालू आहेत की ऑप्शनच्या बाहेरचे चेंडू टाकायचे, म्हणजे फलंदाजापासून चेंडू दूर ठेवायचा. एक काळ असा होता की फलंदाजाच्या अंगावरती म्हणजे शरीरभेदी मारा पाहायला मिळायचा, परंतु आताचं क्रिकेट थोडं वेगळं आहे. ऑन द स्टंप टाकणारे फार कमी गोलंदाज झालेले आहेत. आजकाल वाईड यॉर्करचा वापर जास्त करून जास्त प्रमाणात करण्यात येतो, म्हणून त्यावरती स्विचिटचे फटके अतिशय उपयुक्त झाले. 35 धावा. थोडा आतमध्ये घेतला हा चेंडू. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता, कोणताही पदलालित्य नाहीये प्रतीककडून. बऱ्याचदा आपण पाहतो की फलंदाज शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतात. ऑप्शनच्या बाहेर तर निघाला होता, परंतु थोडा चेंडू आणखी बाहेर मात्र घेतला गोलंदाज अभयने. धावसंख्या 35 आहे. थोडा शांत क्रिकेट सध्या मैदानात. धीम्या गतीचा बॉल, फसलाय फलंदाज आणि ते लॉंग ऑफला झेल घेतला जातोय. चौथ्या विकेटचं झालं इथे पतन. फलंदाज बाद होईल प्रतीक. तुम्ही पाहताय श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आयोजित जगदीश स्मृती चषक 2025 ची स्पर्धा. हे धर्मवीर मैदान बदलापूर कर्जत हायवेच्या अगदी उजव्या बाजूला असलेलं एक क्रीडांगण, सुसज्ज अशी क्रीडानगरी आणि तेथे संपन्न होणारी ही दैदिप्यमान क्रीडा स्पर्धा जगदीश स्मृती चषक 2025. अतिशय नीटनेटकं रुबाबदार असं आयोजन ग्रामस्थ मंडळ मानकिवली आणि श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवलीच्या वतीने. सँडी आलाय पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा त्याचा इरादा, इथे मात्र फसलाय. मोठा धक्का काटेई संघाला. हार्ड हिटर बॅटर सँडी बाद. साइडला खेळण्याचा प्रयत्न होता सँडीचा आणि अगदी बॅटच्या स्टिकरला मात्र बॉल लागला. अभयने मात्र कमबॅक केले. बॅटच्या स्टिकरला वरती अगदी चेंडू लागला आणि शॉट फाईन लेगला. चांगला झेल मात्र घेतला. बॅलन्स गमावला होता, परंतु झेल काही सोडला नाही जुबिलीच्या क्षेत्ररक्षकाने. चौथं षटक एकमेव रोहित पाटील मात्र खेळला. 12 चेंडू 27 धावांचं त्याचं योगदान आहे. संघाची धावसंख्या ती 35, म्हणजे 70 ते 75% धावा रोहित फलंदाजाने केल्यात. अभय 2 विकेट घेतल्यात, फक्त 3च धावा दिल्यात. त्यामध्ये देखील 2 व्हाईट बॉल आहेत, हे देखील विसरून चालणार नाही. राहुल आलाय, खोलात टाकला होता चेंडू. रोहित मात्र तिथे थांबतोय. एकही धाव नाही. आणखी एक निर्धाव चेंडू टाकलाय तो मात्र अभयने. इम्प्रेस केलं अभयने. व्हाईट बॉल टाकले त्याने जरूर, परंतु त्यावेळी देखील विकेट किपरने कुठेही त्याच्यावरती त्रागा मात्र केला नाही. जगदीश स्मृती चषक, खरं तर जगदीशजी मराठे यांच्या स्मृतींना अभिवादन करणारी ही स्पर्धा. 35 धावा. शेवटचा चेंडू, वेगवान चेंडू, परंतु दिशा खराब आहे. पंच इथे दंडित करतात. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाते. मॅडी या मागच्या या संपूर्ण 4 षटकांचा आपण विचार केला तर फलंदाज रोहितचा अप्रोच चांगला वाटला, पॉझिटिव्ह इंटेंट. सँडे आला, त्याला आक्रमण करणं लाजमी होतं, परंतु अगदी बॅटच्या स्टिकरला बॉल लागला आणि तो बाद झाला. आघाडीचे फलंदाज लवकर पटापट मात्र बाद केले ते महेंद्र धुळेने.
शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि शॉट फाईन लेगच्या डोक्यावरून बॉल चाललाय मागे. थोडी नशिबाची साथ देखील हवी आहे काटेई संघाला आणि ती मिळते जरूर. बॉल चाललाय सीमारेषा पार. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि या समाप्तीनंतर धावा झाल्या 10च्या सरासरीने 5-40. चार षटके ते कंप्लीट होत आहेत. मी विनंती करतोय पुढील दोन्ही संघ आपण टॉस करण्यासाठी त्वरित या. बंटी 11 स्वर्गीय बंटी 11 जय हनुमान ढवळेपाडा आणि त्यांच्या विरोधात मिथाल 11 श्री गणेश कासगाव या दोन संघादरम्यान सेकंड राऊंडची पहिली मॅच असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण टॉस करण्यासाठी या. 4 षटकं 40 झाल्यात. या खेळपट्टीचा आपण विचार केला मॅडी तर नक्कीच या खेळपट्टीवरती किमान 60+ हव्यात. परंतु कंडिशन्स बदलतात. चांगली गोलंदाजी झाली तर या खेळपट्टीवरती त्या कमी धावा देखील आपण रोखू शकतो. सन्माननीय अध्यक्ष साहेब आगरी समाज उन्नती मंडळ बदलापूर या स्पर्धेचे आयोजक आदरणीय दिलीपजी बैकर साहेबांचं आगमन झाले. सहर्ष स्वागत साहेब आपलं. प्रयत्न करतोय रोहित परंतु त्याला यश मात्र मिळत नाहीये. कटरचा वापर रोहित कडून करण्यात आला. रोहित विरोधात रोहित सध्या चालू आहे. एक जोविलीचा आणि एक काटेईचा. प्रेम गोलंदाजी करतोय. थोडी मिस्टेक 12th मन कडून. त्यालाही वाटलं की रोहित आलाय परंतु नाही हा प्रेम आहे गोलंदाज. पहिला चेंडू बीट करतोय. 40 धावा. आणखी एक चांगला टप्पा. टेनिस बॉल क्रिकेट हा टप्प्याचा खेळ आहे. गतीपेक्षा टप्पा अचूक असावा लागतो. अगोदरचा चेंडू अगदी गुड लेंथला होता तिथून थोडा बाहेर काढला. हा चेंडू अगदी फुल्लर लेंथचा होता. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. शफल झाला. बॅटर बेनिफिट मिळालं ते गोलंदाजाला. दोनही चेंडू निर्धाव टाकलेत प्रेमने. धावा झाल्यात काटेई संघाच्या 40 धावांची गरज आहे काटेईला. प्रयत्न करतो रोहित. बॉल चाललाय सीमारेषा पार. उत्तुंग गगनभेदी षटकार रोहित पाटीलच्या बॅटमधून. षटक चालू. अंतिम षटक चालू आहे. तिसऱ्या चेंडूवरती आलाय षटकार आणि याच षटकारांची नितांत गरज आहे. मच नीडेड सिक्सर बाय रोहित पाटील. एकटाच खेळलाय. 15 चेंडू 33 वरती तो खेळतोय. राहुल त्याच्या साथीला. संघाची धाव संख्या आहे 46. पुन्हा पायात टाकला होता चेंडू. रोहित मात्र धावेसाठी धावला नाही. निर्धाव चेंडूची होते ते सांगता. आणखी एक निर्धाव चेंडू. स्वतःवरती जबाबदारी घेतली ती रोहितने. जे काही करायचे ते मलाच करायचे. मलाच टार्गेट सेट करायचे. परंतु आता गोलंदाजांनी मात्र तयारीला लागावं. कारण ज्या खेळपट्टीवरती 84 धावांचा पाठलाग होतोय त्या खेळपट्टीवरती या धावा डिफेंड कशा करायच्या याचा प्लॅन आखावा लागेल. धीम्या गतीचा बॉल. प्रेमचा टप्पा पडला. उसळी घेतली. गती कमी केला आणि फलंदाजाला फसवलं. पेस व्हेरिएशनचा फंडा पाहायला मिळाला. टप्पा पडला आणि आतमध्ये आला हा चेंडू. टॉसअप केलं होतं बॉलला. गोलंदाज उंच पुऱ्या. प्रेम कमसे कम 6.25च्या आसपास त्याची उंची असावी आणि त्यावरतून चेंडू येतोय. कठीण काम आहे खेळणं. म्हणजे ज्या ॲक्शनमध्ये तो फास्टर टाकतोय त्याच ॲक्शनमध्ये स्लोवरचा देखील वापर. 46 लास्ट बॉल. लाजवाब फटका. जितका उंच तितकाच लांब. गगनभेदी गगनचुंबी उत्तुंग षटकार शेवटच्या चेंडूवरती रोहित पाटीलच्या बॅटमधून.
संघ आपण टॉस साठी त्वरित या. स्वर्गीय बंटी 11 जनमान डवळेपाडा. चला कासगाव संघाचा कर्णधार आपण टॉस साठी या. काटेई संघाची फलंदाजीचा स्कोर कार्ड अगदी आपण पाहतोय. सुसज्ज अशी क्रीडानगरी. महेंद्रने 3 विकेट मात्र घेतल्या. 14 धावा त्याने दिल्या. विवेकचं षटक मागणं ठरलं, त्याने 18 धावा दिल्या. अभय ते 4थं षटक फारच निर्णायक ठरलं, त्याने फक्त 8 धावा दिल्या. 2 विकेट घेतल्या. प्रेमच्या षटकात देखील 12 धावा आल्या. टोटल 52. 52 धावा झाल्या. 53 धावसंख्येचं लक्ष. आणि एक लक्षात असू द्या, सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेईने टार्गेट प्रस्थापित केले 53 धावांचं. सन्माननीय गोरक्षनाथजी बैकर साहेबांचे ते आगमन झालंय. आणि अगदी हाकेच्या अंतरावरती माऊली मंगल कार्यालय त्यांचं बँक्वेट हॉल आणि ओपन लॉन, श्रुती गार्डन लॉन्स आणि श्रेया बँक्वेट हॉल असे 2 मला असं वाटते त्यांच्याकडे मॅरेज हॉल्स आहेत. तुम्हाला नक्कीच नवीन भेटीला आलेलं आहे. तुमच्या या क्रीडांगणापासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती एक आहे आणि त्यांची उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे. ध्रुवे ॲक्वा. पाण्याची गरज जिथे जिथे असेल तिथे तुम्ही नक्कीच त्यांना संपर्क साधा. नारायण डाबा, ओरिजिनल नारायण डाबा, सुनीलजी पवार आणि हे सर्व आमच्या आयोजक मंडळी. चला नेक्स्ट मॅचचा टॉस इथे संपन्न होते. 53चं टार्गेट आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जोडले जात आहेत राहुल चव्हाण. अशोकजी मेनमणे यांना विनंती, आपण या आपल्या शुभस्थापन करतो. टॉस नाणेफेकीचा कौल आम्ही संपन्न करू. अशोक बुवा मेनमणे, भजन सम्राट त्यांच्या शुभ हस्ते पण टॉस संपन्न करतोय. खरं तर अगदी हकेच्या अंतरीवरती असणारे 2 गाव तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ जयरमान क्रिकेट संघ डवलेपाडा, त्यांच्या विरोधात मिताली 11 श्री गणेश कासगाव. छापाचा कॉल आणि आलाय काटा. टॉस जिंकला टीम डवलेपाडा संघाने निर्णय फील्डिंग. थँक्यू सो मच. तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. आय थिंक कासगाव संघ देखील टॉस जिंकून बॅटिंगच घेणार होता, कारण समीर राऊत त्यांच्या चेहऱ्यावरती असते ते सर्व काही सांगून जात आहे. टॉस इथे जिंकला टीम बंटी 11 जर्मन क्रिकेट संघ डवळेपाडा या संघाने निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम मिताली 11 श्री गणेश कासगाव संघाला. आणि आता पुन्हा आता माता सुरुवात होईल. एका बाजूला तुम्ही पाहता जोवेली, दुसऱ्या बाजूला काटई. माता जशी सुरुवात होईल आवाज ऐकूया याच जोवेली गावाचा. महेश जिदुळे सर, धन्यवाद. धन्यवाद समीरजी सोमणे सर आणि धन्यवाद राहुलजी चव्हाण. या सन्मान या ठिकाणी नुकताच ज्यांचं आगमन झालंय कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बालकृष्ण मुंडे दादा यांना विनंती राहील आपण मंचावरती यायचे. आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. 53 धावांची गरज. पुनश्च एकदा सर्व लाडक्या तमाम प्रेक्षकांचा सहर्ष मनपूर्वक आपण स्वागत करू. श्री गणेश क्रिकेट संघ माणकुली गाव आयोजित जगदीश स्मृती चषक 2025 चे पर्व आपण पाहतोय. 30 बॉल आणि 53 धावांची गरज या मॅच मध्ये. सलामीची जोडी मैदानापती करण धुळे आणि त्याच्या साथीनं रोशन धुळे. या सन्मान साईगावचे तेजसजी तरे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. क्रीडांगणाचं विहंगम दृश्य या ठिकाणी ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल. ब्युटिफुल धर्मवीर क्रीडांगण कासगाव ची ही क्रीडानगरी आपल्याला पाहायला मिळते. कौतुक केलं पाहिजे या ठिकाणी ऑफिशियल कॅमेरामॅन आणि संपूर्ण ओमसा एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीचा. सागर फराड असेल, रोशन फराड अँड ऑल टीम. 30 बॉल 53 धावांची गरज. गोलंदाज बॉलिंग टाकमध्ये करण वर्सेस करण. गेम ऑन. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय अक्कू टप्प्याचा होता. ऑन साइडला बॉल चालला आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. काऊ कॉर्नर मिड विकेटला आपण पाहतोय एक सिंगलने करण धुळेने स्वतःचा अकाउंट आणि संघाचा अकाउंट या दरम्यान 1 या धावसंख्येने खुलं केले. 52 धावसंख्येची अजूनही गरज असेल. 29 बॉल शिल्लक. हे इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल, कारण स्पर्धा दर्जेदार आहे आणि त्यामधील ही दर्जेदार लढत सर्व प्रेक्षकांच्या भेटीला आली. एका बाजूला कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला वांगणी बदलापूरचं क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुरुवातीला काटेई संघाने थोडीशी अडखळ सुरुवात केली, परंतु आता धावा या ठिकाणी चांगली टोटल बनवण्यात ते सुद्धा यशस्वी ठरले. त्यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चला डीप बॅकवर्ड पॉइंटला रोशन धुळे
आणि त्याला सुद्धा मिळते एक सिंगल धाव. 2 धावा धावफलकावरती आहेत. करण धुळेने घेतलेली सिंगल, त्यानंतर रोशन धुळे सुद्धा एक या धावसंख्येने स्वतःचं अकाउंट ओपनिंग करतात आणि स्ट्राईक त्याने रोटेट केली आहे. 53 धावांची गरज आहे. 30 बॉल हे टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. दर्जेदार स्पर्धा आणि या दर्जेदार स्पर्धेमध्ये आपण सर्वजण उपस्थित आहात. या मॅचचा आनंद घेतात. डे नाईट फॉर्मॅट ची स्पर्धा आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला बिताल 11 श्री गणेश कासगाव आणि त्यांना फाईट करेल बंटी 11 जर्मन ढवळेपाडा संघ. फ्लाइंग स्ट्रोक करण धुळेचा पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. पंच तटस्थ आहेत, सहमत नाही आहेत आणि आता या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा आणि त्यानंतर आलेला डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 2 धावा. नक्कीच आपण पाहतोय व्हाईट बॉल साठी आयोजक सांगतात की रिव्ह्यू नाही आहे. लक्षात असू द्या, कारण प्रत्येक संघाकडे एक रिव्ह्यू असणार आहे. तो फक्त रनआउट आणि बीमर साठी. डॉट बॉल आलाय. ऑनफिल्ड अंपायर जो डिसिजन असेल तो मात्र तुम्हाला मान्य करावा लागेल, कारण या ठिकाणी आयोजकांच्या सूचना येतात. आणि डॉट बॉल षटक क्रमांक पहिलं. हो, करण धुळे यावेळेस ऑन साईडला फटका चांगला पाहायला मिळेल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आलेत दूरवरून आणि ते फेकी सुरेख पाहायला मिळते. तोपर्यंत मिळते सिंगल धाव. अगदी धोका होऊ शकला असा रोशन धुळेने मात्र नकार दिला. धाव घेण्यासाठी करण धुळे पुढे सरसावले होते, परंतु ही धाव कदाचित रिक्सी होऊ शकली असे हे त्यांना माहिती आहे. आणि आता याच दरम्यान सिंगलला प्राधान्य देण्यात आले. मॅन्डेटरी पॉपअपचं पहिले षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा. ज्या पद्धतीने अगदी आपण पाहतो महेंद्र धुळेने मॅन्डेटरी पॉपअपचं षटक हाताळलं, अवघी 1 धाव खर्च करण्यात आली आणि तिथे 3 विकेट सुद्धा बाद झाले होते. यावेळेस ऑन साईडला वर शॉट थोडेसे स्टेप आउट झाले. बॉल चालला लॉंग ऑनला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करत असताना पहिला षटकार आलाय रोशन धुळेच्या बॅटमधून. बिगित षटकार. बंटी 11 जानमान ढवळेपाडा संघ खेळेल तेव्हा मात्र 3 षटकारांसाठी स्वर्गीय जयवंत मामा तरे यांच्या स्मरणार्थ 3000 रुपयाचं पारितोषिक 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात आले. रोशन धुळे सेकंड इन रो दुसरा देखील षटकार पाहायला मिळालाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता करणवरती आक्रमण होतोय. धाव फलकामध्ये आपण पाहतोय पहिला षटकाचा खेळ समाप्त झालाय. 15 धावा. दरम्यान आपण पाहतोय आदरणीय शहबाज चाचा बोबरे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. फ्रेंड्स शासक गोरेगावचे दमदार आणि लाडके आयोजक तसेच आपण पाहतोय त्यांच्या समवेत अखिलभाई भुबरे यांचे मनपूर्वक स्वागत आणि अखिल शब्बीर यांचे आपण मनपूर्वक स्वागत करू. सर्व उपस्थित मान्यवरांच्या या ठिकाणी स्वागत करण्यात आले. अगदी आपण पाहतोय रोशन धुळेच्या बॅटमधून 2 षटकार आले. सुरुवातीला 3 धावा अडखळ सुरुवात जोबेली संघाने केली, परंतु आता अगदी मैदानावरती अक्षरशः बरसतोय रोशन धुळे. अगदी आपण पाहतो जोबेली संघाचा विचार केला तर मगाशीच राहुल सरांनी सांगितलंय की तोंडरेला जे अंबिका जोबेली या नावाने संघ खेळत होता. पहिला सामना जिंकला रोडपाली संघाच्या विरोधात. तिथे सुद्धा रोशन धुळेचा खेळ चांगला पाहायला मिळाला, परंतु सेकंड मॅच मध्ये अगदी कानपोली संघाच्या विरोधात त्यांना परास्त व्हावं लागलं. 15 धावा धावफलकावरती 24 बॉल आता 38ची गरज. एका बाजूला जय दुर्गा माता काटाई संघ खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान जोबेली. चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती रोहित. हो, यावेळेस आपण पाहतोय ब्लॉकहॉलचा चेंडू. या प्रश्नाचं उत्तर नव्हतं करण धुळेकडे. वाईड हॉर्कर करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. फुलर लाईनचा बॉल आणि आता
हा डॉट बॉल आहे. फ्लाइंग स्ट्रोक धावसंख्या स्थिर पाहायला मिळते. सुरुवात दमदार जुबिली टीमची या मॅच मध्ये. यावेळेस आपण पाहतो ड्राईव्ह करत असताना लॉफ्टेड ड्राईव्ह लॉंग ऑफला बॉल चाललाय. मिळते एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने पुनश्च एकदा स्ट्राईक रोटेट करण्यात आली आहे. करण धुळेला माहिती आहे रोशन धुळेचा बल्ला जर मैदानावरती बोलतो तर मात्र त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे. आणि आता एक सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट करण्यात आली. 16 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण प्रत्येक बॉलवरती तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल. कारण पहिला चेंडू रोहितचा डॉट आलाय. ज्या रोहितने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये चांगली इनिंग साकारली तब्बल 39 धावाचं योगदान त्याने दिलं असा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरं प्रगती पथावरती कासगाव गावाच्या एंडकडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. दर्जेदार गोलंदाजी रोहितकडे. अष्टपैलू कामगिरी त्याची नेहमी आम्ही पाहिली आहे काटे संघाच्या वतीनं. त्यावेळेस लाईन चेक केली जाते. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकामध्ये अद्यापर्यंत आपण जर पाहिली तर एकनी अंकित होत असत ना. 17 धावा. धावफलकावरती आहेत. व्हाईट बॉल अंपायर सिग्नल. अतिरिक्त धाव इथे धावफलकावरती जोडली जाईल. चला काटाई संघाला विनंती राहील की आपण जास्त वेळ घेऊ नका कारण लक्षात असू द्या पंचांशी कोणत्या प्रकारचे आर्ग्युमेंट नको. अंपायर सिग्नल लास्ट डिसिजन असणार आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. लक्षात असू द्या. व्हाईट बॉल अंपायर सिग्नल कारण व्हाईट साठी कोणताही रिव्ह्यू नसणार आहे. लक्षात असू द्या. मागच्या इनिंग मध्ये सुद्धा या ठिकाणी रेफर करण्यात आलं परंतु या इनिंग मध्ये सुद्धा या ठिकाणी ऑफिशियल जो मैदानाच्या आतमध्ये डिसिजन देतात अंपायर सिग्नल इट इज अ लास्ट डिसिजन. 17 धावा धावफलकावरती. 53 धावांची गरज या मॅच मध्ये. गोलंदाज रोहित तयार. स्ट्रायकिंगला रोशन धुळे. ओ लाईन चांगली आहे. भन्नाट वेग वेगाने मात्र बीट करत असताना आपण पाहतो रोहितकडे अचूक टप्पा लाईन लेन या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि अगदी आपण पाहतो हा सुद्धा ब्लाइंड स्ट्रोक आहे. डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये जरूर धावा आले असतील परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न पुनश्च एकदा आपण पाहतोय. आता आणखीन एक या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळालाय. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं प्रगती पथावरती आहे. रोशन धुळे आपण पाहतोय मैदानावरती खेळतोय जो मात्र वैयक्तिक 13 वरती नाबाद आहे. दुसऱ्या बाजूला करण धुळे जो वैयक्तिक 3 या धावसंख्येमध्ये नाबाद आहे. स्टील 1 टू गो. यावेळेस आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला वर स्ट्रोक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लाइट एक षटकार आपल्याला पाहायला मिळेल. रोशन धुळेच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक धमाका षटकार. करायला धावसंख्या धावफलकावरती 23. 18 बॉल. आता 30 धावांची गरज. हार और जीत हे हमारी सोच पर निर्भर है. मान लिया तो हार और ठान लिया तो जीत. क्या मॅच मैदानावरती रंगेल. 18 बॉल 30 धावांची गरज आहे. एखादा असा गोलंदाज निवडावा लागेल टीम काटेई संघाला की जेणेकरून मात्र धावसंख्येवरती रोख लावेल. जबरदस्त बॅटिंग करतात. एका बाजूला जमेची बाजू जयमान जोबेली संघाची 10 विकेट्स राखून चांगले पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न करण धुळे आणि रोशन धुळे मैदानाच्या आतमध्ये करतात. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 23 धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉल आणि आता 30 धावांची गरज आहे. चला जास्त वेळ घेऊ नका विनंती राहील जय दुर्गा माता काटे टीमला. नेक्स्ट मॅच कासगाव वर्सेस ढवळीपाडा. एका बाजूला स्वर्गीय बंटी 11 जयमान ढवळीपाडा तर दुसऱ्या बाजूला मिताली 11 श्री गणेश कासगाव. या 2 टीम मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. दर्जेदार हा सामना आपल्याला पाहता येईल या स्पर्धेच्या वतीनं. खालोखाल आपण पाहिलं तर जयशंकर चांदई संघ श्री 11 या नावाने संघ खेळतो. नरेंद्रदादा गोमारे पुरस्कृत तो संघ तुम्हाला पाहायला मिळेल. एक विजेत्याने संपादित केलं आणि आता चालू मॅच मधून जो संघ विजेता होईल तो संघ त्या संघासमोर फाईट करेल. 18 बॉल 30 धावांची गरज. करण धुळे स्ट्राईक एंडला. गोलंदाज बॉलिंग टॅगवरती सज्ज होत आहेत. राज
षटक क्रमांक 3. पहिला बॉल करण धुळे आणि पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केले गोलंदाज राज. या गोलंदाजाचं बॉल चाललाय सीमा पार. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेचलेला हा उत्तुंग षटकार. आणि या दरम्यान सलग करण धुळेच्या बॅटमधून लागोपाठ 3 षटकार आले तर या ठिकाणी जीवन केवणे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. षटकार आलाय पहिला. 2 षटकार येतील का हा देखील मोठा प्रश्न आहे. यावेळेस आपण पाहतोय 17 बॉल 24 धावांची गरज. पुढे एकदा यावेळेस आपण पाहिलं तर ब्लँक स्ट्रोक. चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये, संपर्क नाहीये आणि हा डॉट बॉल. इथून मात्र राजला सुद्धा माहिती आहे चांगलं कमबॅक करणं. 17 बॉल 24 धावांची गरज असताना मात्र टाकलेला डॉट बॉल. आणखीन एक बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगोदर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि त्यानंतर क्षेत्र निवडले लॉंग लेग. आणखीन एक धमाका करण धुळेच्या बॅटमधून षटकार. स्वैग से करें सुद्धा शुभेच्छा येतात जे प्लंबर आहेत. चंद्रकांत नाना 18 धावांची गरज आहे. 15 बॉल शिल्लक. करण धुळे मात्र मैदानावरती थोडासा शांत खेळ सुरुवातीला त्याचा पाहायला मिळाला आणि आता आक्रमक पवित्र त्याने घेतलेला आहे महत्वाच्या मॅच मध्ये. पहिला सामना आपण पाहतोय 53 धावांची गरज आहे आणि 53 धावांचा पाठलाग करत असताना आता समीकरण शिल्लक आहे 18 धावांची गरज आहे अवघ्या 15 बॉल मध्ये. गोलंदाज राज क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं वारंवार बदल केला जातोय कारण धाबा त्यांना सुद्धा रोखायचे आहेत. जय दुर्गा माता काठी संघ. हो यावेळेस आपण पाहतो ओव्हरपिच बॉल अक्षरशः खोदून काढला. बॉल चाललाय स्क्रीन समोर आणि लॉंग ऑफला हा चेंडू अडवण्यात आलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. या दरम्यान आपण पाहतो सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या पुढे सरकते 36 वरती 36. करण धुळे रोशन धुळे मैदानावरती खेळतात. चांगली पार्टनरशिप 2 खेळाडूच्या वतीनं बिल्टअप करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. सलामीला येत असताना ही जमेची बाजू आहे जन्मा जोबेली संघाची. 14 बॉल 17 धावांची गरज आहे. गोलंदाज राज कमबॅक करावं लागेल. शेवटचे अंतिम 2 बॉल या षटकातील फार निर्णायक आहेत. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. मिड विकेटला फक्त फ्लिक केलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. ताकदीच्या जोरावरती टायमिंग प्रॉपर आणि चेंडू ने केले हवाई सफर. इट्स अ बिग हिट षटकार. तर 53 धावांची गरज असताना धावत संख्या 48 वरती आहे. 12 बॉल अवघ्या 5 धावांची गरज आहे. ऑलरेडी या मॅचचं समीकरण सोपं केलं जन्मा जोबेली संघाने. आयोजकांचा वेळ वाचवण्याचा प्रयत्न या मॅचच्या माध्यमातून केला जातोय असे आमचे वेलकम फोटो स्टुडिओचे सर्व योगेश राऊत आम्हाला सांगतात. नुकताच आपण पाहतो 18 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारीच्या दरम्यान तुम्हाला याच क्रीडानगरीमध्ये पालकमंत्री प्रीमियर लीग ही सुद्धा स्पर्धा मोठ्या आनंदात या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 12 बॉल 5 ची गरज. गोलंदाज रोहित तयार. हो पहिला बॉल करण धुळेने फटका खेचला. मिसटायमिंग आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि ते पहिले विकेट संपादित करत असताना गोलंदाज रोहित. पहिला धक्का लागेल टीम जन्मा जोबेली संघाला. करण धुळेच्या स्वरूपात फलंदाज बाद.
आणि 5 धावांची गरज रोहितने मात्र बळवली आहे. पहिल्या बॉलवरती सफलता. इथून मात्र टर्निंग पॉइंट होऊ शकतो का या मॅच? रोहित मात्र क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करतात. त्याला माहिती आहे आता विकेट टेकिंग गोलंदाजी करायची आहे. सामना थोडासा सोपा झाला परंतु त्या सोप्या सामन्याला कठीण कसं बनवलं जाईल हे रोहितला चांगला माहिती आहे. पहिल्या बॉलवरती करण तुळे अर्थातच बदलापूरचा बंडरबॉय बाद झालाय. पाहावं लागेल गोलंदाज रोहित स्ट्राईकिंगला अजय. ओ लाईन चांगली आहे. भन्नाट वेग. डॉट बॉल आलाय. आणखीन दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो या मॅच मध्ये टीम जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेईच्या वतीनं. गोलंदाज रोहित काय कमालीची गोलंदाजी करतायत. प्रचंड वेग त्याच्याकडे. हो यावेळेस आपण पाहतो ड्राईव्ह करत असताना कव्हर्सला बॉल चाललाय. डीप कव्हर. बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. स्कोर आर लेवल. 52 धावा फलकावरती आहेत आणि आता विजयासाठी फक्त 1 पाऊल दूर जन्मा जोबेली. जिंकलाय सहजतेने जन्मा जोबेली संघाने. 9 विकेट्सने हा सामना आपल्या खिशात घातलाय जन्मा जोबेली संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अँड हार्ड लक टीम जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेई. याही संघाचं आपण विशेष कौतुक करू. चुकलं कुठे यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा कारण सुरुवातीला धावा फार कमी पाहायला मिळाल्या. सुरुवात हवी तशी झाली नाहीये आणि तो सामना हातातून निसटलाय. जन्मा जोबेली संघ या ठिकाणी विजय झालाय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. या मॅचचा मान ऑफ द मॅच आपण देऊ. तर या मॅचचा मान ऑफ द मॅच नो डाऊट जोबेली टीमचा हिटमॅन अर्थातच रोशन धुळे ठरतो. या मॅचचा मान ऑफ द मॅच. 31 धावांची इनिंग साकारली आहे. जवळ जवळ 5-6 त्याच्या बॅट मधून आले तो रोशन धुळे ठरतो या मॅचचा मान ऑफ द मॅच. आकर्षक आणि ब्युटिफुल ट्रॉफी आणि एक कॅप 70 स्पोर्ट्स शशिकांत लोंगले, देविदाजी भगत आणि चेतन भगत यांच्या वतीनं आकर्षक कॅप देण्यात येईल. या रोशन धुळे आपण मान ऑफ द मॅच. या सन्मान आपण पाहतोय नुकताच या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित राहिलेले आमचे फ्रेंड चषक गोरेगावचे दमदार आणि यशस्वी आयोजक शहबाजच्या बोबेरे यांचा आपण सन्मान करू. बालकृष्ण मुंडे साहेबांना सुद्धा विनंती राहील की आपण सुद्धा आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत बालकृष्ण दादा मुंडे. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आदरणीय दिलीप दादा भैकर यांना विनंती राहील की आपल्या शुभ हस्ते आपण बालकृष्ण मुंडे साहेबांना सन्मानित करावं. यानंतर शहबाजच्या बोबेरे यांना सुद्धा सन्मानित करावं. जगदीशजी जाधव यांच्या ठिकाणी आगमन झालं त्यांचं मनपूर्वक स्वागत. बालकृष्ण मुंडे साहेबांचा सन्मान होत आहे मुख्य मंचावरती. यानंतर आमचे फ्रेंड चषक गोरेगावचे दमदार आणि यशस्वी आयोजक शहबाजच्या बोबेरे. वांगणी बदलापूरचं क्रिकेटचं चालतं फिरतं विद्यापीठ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचाही सन्मान या ठिकाणी दिलीप दादा भैकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. त्यांचा सन्मान होतोय शहबाजच्या बोबेरे यांचा. यानंतर आमचे अखिलभाई बुबेरे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान केला जाईल आयोजकांच्या वतीनं. अखिलभाई बुबेरे यांचाही सन्मान आपण करू.